आज जागतिक अल्झायमर दिवस. या अनुषंगानं अल्झायमरची लक्षणं, हा आजार होण्यामागची कारणं आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संदीप जाधव आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. अल्झायमर म्हटलं की सोबतीनं एक उल्लेख येतो तो म्हणजे डिमेन्शियाचा. नक्की यांचा संबंध काय आणि या आजाराबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. माणसाला शिकण्यासाठी, वागण्यासाठी किंवा जे काही शिकलाय ते एक्झिक्यूट करण्यासाठी एक मेंदूचं अत्यंत महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे स्मृती. म्हणजे लक्षात असणं, लक्षात येणं. हे जी स्मृती ही जेव्हा तिथे गडबड होते तेव्हा त्याला आपण विस्मृती म्हणतो. हे विस्मृती होणं हे एक लक्षण आहे आणि त्याला डिमेन्शिया म्हटलं जातं. आणि डिमेन्शियामध्ये बरेच प्रकार असतात. तर त्याच्यातलं बऱ्याच वेळेला धावपळीमुळे विसरतो, टेन्शनमुळे विसरतो, डिप्रेशनमुळे विसरतो. बऱ्याच वेळेला म्हणजे आपण एखादं इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे विसरायला होतं. परंतु ही लक्षणं झाली, पण डिमेन्शियामध्ये अल्झायमर्स डिमेन्शिया हा महत्त्वाचा आहे. कारण अल्झायमर डिमेन्शिया ही ह्या मेमरीची, ह्या स्मृतीचा एक रोग आहे. ही रोगाची एक प्रोसेस आहे आणि ती वाढत वाढत जाऊन म्हणजे सगळ्याच कार्यावरती, मेंदूच्या महत्त्वाच्या कार्यावरती आघात करते. म्हणजे 1907 मध्ये अल्झायमरनी म्हणजे मृत मेंदूवरती काम करून त्याला अशी लक्षणं दिसली की काही ह्या ब्रेनमध्ये काही प्रोटीन्स, ॲबनॉर्मल प्रोटीन्स डिपॉझिट झालेली आहेत. त्याच्यावरून अल्झायमरनी 1907 मध्ये याचा शोध लावला. 80 वर्षानंतर पहिलं मेडिसिन अल्झायमरवरती आलं. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला अल्झायमर हा आपल्याला रोग न वाटता ही एक एजिंग प्रोसेस वाटते. तर अल्झायमर इज नॉट अ एजिंग प्रोसेस. ही एक स्मृतीचा हा एक प्रकारचा रोग आहे. आणि डिमेन्शिया बऱ्याच प्रकारचे असतात. अल्झायमर डिमेन्शिया साधारणपणे 60 ते 70% डिमेन्शियामधला प्रकार जो असतो तो अल्झायमर्स डिमेन्शिया आहे. दुसरे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया असू शकतात, लेवी बॉडी डिमेन्शिया, पार्किन्सन्स डिमेन्शिया, असे अनेक प्रकार आहेत. तर हा महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे डिमेन्शिया म्हणजे लक्षणं आणि अल्झायमर्स डिमेन्शिया हा एक रोग आहे. मग अल्झायमरची काय लक्षणं असतात? अल्झायमरची लक्षणं म्हणजे आता हा मेमरीचा रोग असल्यामुळे सुरुवातीला हा रिसेंट मेमरीचा रोग आहे. म्हणजे मेमरी प्रोसेस होताना रिसेंट मेमरी म्हणजे नजदीकची मेमरी जी आहे, नजदीकची जी स्मृती आहे ती अफेक्ट होते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी चहा प्यायलो हे विसरलो किंवा चष्मा कुठे काढून ठेवला हे विसरलो. असं करत करत मला आता काय काम करायचं आहे. म्हणजे आता समजा मला एखाद्या स्टेशनला जायचं आहे, म्हणजे समजा मला डोंबिवलीला जायचं आहे, तर मी काय करणार, मी पैशाचं पाकिट घेणार, मी रिक्षा करणार, मी स्टेशनवर जाणार, प्लॅटफॉर्मवर जाऊन ते तिकीट मागणार. आता ह्याच्यामध्ये विस्मृती, रिसेंट मेमरीमध्ये गेलं, मी पैशाचं पाकिटच विसरलो किंवा पैशाचं पाकिट घेतल्याच्यानंतर रिक्षात बसल्यावरती त्याला कुठे जायचं सांगायलाच विसरलो. ही अशी जी स्मृतीची घडामोड होत जाते ती पहिलं लक्षण आहे. त्याच्यानंतर ओरिएंटेशन चेंज होत जातं. ओरिएंटेशन म्हणजे आजूबाजूचं काय कुठे आहे हे पण ध्यानात येत नाही. हळूहळू नावं विसरायला होतात. म्हणजे नेहमीची जी माणसं आहेत त्यांची नावं, घरातल्या माणसांची नावं विसरायला होतात. मग नंतर हळूहळू ती मेमरी अशी मागे जात जाते. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, त्याच्यामुळे कन्फ्युजन्स निर्माण होतात, गोंधळाची परिस्थिती निर्माण होते आणि मग ह्या लक्षणांमध्ये तो विड्रॉन होतो, डिप्रेस दिसायला लागतो म्हणजे तो पेशंट. तर अशा पद्धतीने म्हणजे एक छोट्या प्रमाणात सुरुवात होऊन तो रोग वाढत जातो आणि बऱ्याच वेळेला आणि ते त्याला कळत नाही. एक सर्टन लेवलपर्यंत त्याला कळतं. त्याला MCI म्हणतात, म्हणजे माइल्ड कॉग्निटिव्ह इंटरफिअरन्स असं आपण म्हणू शकू, इम्पेअरमेंट म्हणू शकू. तर माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंटमध्ये त्याला स्वतः कळतं मी काहीतरी विसरतोय आणि अशा वेळेस तो त्याच्याबद्दल तहकीकात करून ते प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. हा कुठल्या वयामध्ये होतो किंवा स्त्री पुरुषांचं प्रमाण, आपल्या देशामध्ये काय तीव्रता आहे याची? साधारणपणे हा रोग सगळीकडेच आहे, पण आपल्या देशामध्ये थोडासा अवेअरनेस कमी असल्यामुळे अवेअरनेस नसल्यामुळे ते लक्षात येत नाही. 65 वयानंतर ह्या रोगाचं प्रमाण खूपच वाढतं, परंतु 40 आणि 50 वर्षाच्या वयामध्ये पण हा रोग बऱ्याच वेळेला दिसून येतो. आणि ह्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की आपल्या देशात का म्हणजे अवेअरनेस कमी, कारण बेसिकली हे प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी आपल्याला जी काही आवश्यकता असते तर ते अवेअरनेस पाहिजे की हा रोगाबद्दल कल्पनाच येत नाही पटकन. पहिल्यांदा रोनाल्ड रेगन त्यांना हा अफेक्ट झाल्यामुळे 80s मध्ये पहिल्यांदा तरी कळलं. आणि बऱ्याच वेळेला आपण हा एजिंग प्रोसेस समजतो की वयोमानाप्रमाणे येणारा आहे, त्याच्यामुळे कळत नाही. त्याच्यानंतर असणारी प्रॉब्लेम्स म्हणजे
त्याच्याबद्दलचे खूप मिथ्स आहेत. पहिलं मी सांगितलं की वयोमानाप्रमाणे येणारं रोग. त्याच्यानंतर ह्याची लक्षणं म्हणजे बऱ्याच वेळेला हे मी म्हटलं की रिसेंट मेमरीचा रोग आहे. जुनी मेमरी अजून इंटॅक्ट असते, ती प्रोसेस्ड मेमरी आहे. आता अशा वेळेस बऱ्याच वेळेला काय होतं की ती व्यक्ती जवळचं विसरते, नजदीकचं विसरते, पण जुनं आठवतंय. आणि आपल्याकडे असा प्रघात आहे की जुनं आठवतं म्हणजे याची मेमरी खूप छान आहे. आणि ह्याच्यामुळे बऱ्याच वेळेला म्हणजे पेशंट्स डॉक्टरपर्यंत येऊ शकत नाही. हा एक प्रकारचा रोग आहे, हे लक्षात येऊ शकत नाही. बरं, मेमरीचा रोग जरी चालू झाला तरी देखील पटकन सगळी मेमरी जात नाही. हे हळूहळू ही प्रोसेस होते. याच्यामध्ये आम्ही म्हणजे कंटॅमिनेशन आणि कन्फॅब्युलेशन म्हणतो. म्हणजे कधी कधी ती मेमरी चांगली असते, कधी कधी ती खराब असते. अशामुळे ह्या प्रोसेसमुळे बऱ्याच वेळेला असं एक मिथ असतं की ह्यांना मतलबाचं तेवढं कळतं. म्हणजे आज ते तुमच्या समोर सांगतात की मी हे म्हणजे चहाच दिला नाही किंवा काय, परंतु काही काही गोष्टी त्यांना बरोबर कळतात. तर ह्या लक्षणं म्हणजे या रोगामध्ये एक दुसरा एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे ते इनसिक्युअर्ड फिलिंग्स असतात. आणि ह्या इनसिक्युअर्ड फिलिंग्समुळे काही खरोखरीच मतलबाच्या गोष्टी लक्षात राहतात. म्हणजे इनसिक्युअर त्यांना असं वाटतं की आता विसरत चाललोय, मला सांभाळलं जाईल की नाही. मग त्याच्यामुळे ते पासबुक सारखं सारखं वारंवार चेक करणं किंवा कुठची अनावश्यक गोष्टी पण जमा करणं. आपण पूर्वी म्हणायचो की काही गाठोडं पुरलंय का, अक्षरशः हे बरेचदा पेशंट्स एखादं आपलं स्वतःचं गाठोडं तयार करतात. नैसर्गिक व्यवस्थेमुळे ते शहाणपण त्यांच्याकडे पक्क असतं. बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते. सर ह्या बाबतीत मग काय आता प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करता येतील का, आणि सोबतची जी माणसं आहेत तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्याची? बरोबर आहे. प्रतिबंधात्मक उपायाबद्दल सगळ्यात महत्त्वाचं मी म्हटलं की तो अवेअरनेस त्याच्याबद्दल असणं, माहिती झालं पाहिजे. जेव्हा या छोटी छोटी लक्षणं आहेत ही येतानाच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा मेमरीचा रोग असू शकतो. आणि काही टेस्ट पण आपण त्याच्यासाठी करू शकतो. म्हणजे मी म्हटलं ना MCI म्हणजे माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट, ह्या लेवललाच आपण चेकिंग करून आपण काही गोष्टी ठरवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साधारणपणे प्रतिबंधात्मक उपायांमध्ये ब्लड प्रेशर मेंटेन ठेवणं, डायबिटीज हे व्यवस्थित लक्षण ठेवणं. बऱ्याच वेळेला डायबिटीज म्हणजे ब्लड प्रेशरच्या विषयी आपण म्हणतो की 140/90 म्हणजे नॉर्मल आहे, म्हणजे एज प्लस हे म्हणजे नॉर्मल. तसं नाही, ते ब्लड प्रेशर अक्षरशः 120-80 पर्यंतच आणून ते मेंटेन ठेवणं हे बऱ्याच वेळेला आवश्यक असतं. कारण मायक्रो सर्क्युलेशन्स जर प्रॉब्लेम झाले तर हे एक रिस्क फॅक्टर वाढतो. म्हणजे अल्झायमर डिमेन्शियाच्या रिस्क फॅक्टरमध्ये ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि डायबिटीज हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर स्वतःची ताणतणाव हँडल करणं. दुसरा एक महत्त्वाचं याच्या प्रतिबंधात म्हणजे काही स्टडीजमध्ये असं दिसलं की मेंदू जेवढा काम करत राहील, जेवढा किंवा सुशिक्षित यांच्यामध्ये पण तो प्रमाण थोडंसं कमी दिसतं, अशिक्षित लोकांमध्ये थोडंसं प्रमाण त्याचं जास्ती आहे. अशा पद्धतीने मेंदू कार्यरत ठेवणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आता जॉईंट फॅमिली असेल तर सगळ्यात उत्तम प्रकार म्हणजे एक पत्ते खेळत बसलो. तर पत्त्यांमध्ये काय होतं की पत्त्यांमध्ये रंग आहे, त्याला शेप्स आहेत वेगवेगळे, म्हणजे चौकट आहे, किल्वर आहे, रंग आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर सिक्वेन्सेस आहेत 1, 2, 3, 4 आणि तुम्ही तुमचं डोकं लावून ते खेळू शकतात. त्याच्यामुळे जॉईंट फॅमिलीजमध्ये पत्ते खेळणं हा एक प्रतिबंधात्मक उपाय आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर काय म्हणू शकू आपण की आजूबाजूचा परिसर त्या पद्धतीने ठेवणे. हा, म्हणजे त्यांना चालना मिळत राहील मेंदूला अशी काळजी सोबतच्या माणसानं घ्यायला पाहिजे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एकूणच हा जो मेंदूचा आजार आहे तर त्यासाठी सोबतच्या माणसाने देखील त्याची काळजी घेतली पाहिजे आणि पुढे हा आजार जास्त फैलावू नये किंवा तो वाढू नये यासाठी सक्रिय राहिलं पाहिजे आणि डॉक्टरांकडे ते लवकर पोहोचलं पाहिजे. तुम्ही आज इथे आलात आणि अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.